प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् आयु कामार्थ सिद्धयेत् लंबोदरं पंचमञ्च षष्ठमं सप्तमं राजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या पुत्रार्थे लभते पुत्रं जपेत् गणपति स्तोत्रं संवत्सरेण च सिद्धिं च अष्टभ्यो तस्य विद्या सीतारामचंद्रार्पणमस्तु। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। या अध्यायामध्ये श्रीमद् भागवताच्या उत्तरार्धात 41 अध्याय आहे। या अध्यायामध्ये म्हणजे 41 अध्यायामध्ये भगवान भक्तांचा अनुरोध करतात आणि निरोध लीला भगवान आता करणार आहे। या प्रकरणामध्ये 58 श्लोक आहे। आता भगवान राजस लीलेला सुरुवात करणार आहे। सात्विक लीला झाली, कंसाला मारेपर्यंत तामसी लीला झाली। आता मथुरेमध्ये जरासंधाच्या सैन्याचा वध करून राजसी लीला सुरू करणार आहे। म्हणजे आधी तमोगुणाला संपूर्ण संपवला आणि मग रजोगुणाला सुरुवात केली। सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता, भरत कुल मुकुटमणी राजा परीक्षित, कंसाचा सासरा जरासंध याच्या 2 राण्या आस्ती आणि प्राप्ती ह्या कंसाच्या मृत्यूनंतर अतिशय दुःखित होऊन पिता जरासंधाच्या घरी निघून गेल्या। तसं पाहिलं तर ते राजाच्या राण्या होत्या, त्यांना जायची काहीच गरज नव्हती, कारण सासरा उग्रसेन होता। पण काही मुलींना सासरा नकोच असतो, बापच पाहिजे असतो। अंडरलाईन, लालशाहीने मारा। कितीही मुलीने आपल्याला आग्रह केला तरी आपण सांगावं, तिकडेच बघ, तिकडेच बघ, तिकडेच बघ। या जरासंधाच्या लाडामुळे आस्ती आणि प्राप्ती यांनी आपलं कुल सोडून दिलं आणि पिता कुलाकडे वश झाल्या आणि निघून गेल्या। राजाच्या राणी होत्या त्या, सासरा होता, वैभवाने राहू शकल्या असत्या, पण दुर्दैव्य वृत्ती असल्यामुळं बुद्धी नाशाकडे झाली। दुर्दैव काय सांगतात अध्यात्मामध्ये, मनुष्य भोग सुखाकरता किंवा वडिलांच्या घरी सुख मिळेल अशी दुर्बुद्धी झाली
आणि सत्कर्माला प्रवृत्त होण्यापेक्षा असत्कर्माला प्रवृत्त झाल्या. पिता जरासंधाच्या घरी गेल्या. पतीच्या मृत्यूनंतर वंचित झालेल्या दोन्ही भगिनी जरासंधाच्या घरी वैधव्य जीवन जगत होत्या. महाराज परीक्षित, जरासंधाला ते अप्रिय वाटलं. साहजिक आहे अप्रिय वाटणं. त्याने शोक आणि रोष दोन्ही एकत्र केले. ते असं केलं आहे का, मी आता पाहतोच. जरासंध हा अत्यंत बलवान होता. याच्यामध्ये 10 हत्तीचं बल होतं आणि कंसामध्ये 20 हत्तीचं बल होतं. म्हणून याने आपल्या दोन्ही मुली सुखी राहती म्हणून दोन्हीच्या दोन्ही कंसाला देऊन टाकल्या होत्या. बलवान माणसं धनाचीच इच्छा करतात, लक्षात ठेवा. न्यायाची, सत्याची, सेवेची इच्छा करीत नाही. म्हणून धनवान हे सुखी होत नाही. धनवाने कधी सुखी, नेहमी ते भुकेलेच असतात. का काय जग कुठे आहे, आपण कुठे आहे, आपण काय चिनपाट आहे, असंच बोलत राहतात. ते तुमचे मित्र असतील तर पहा, तुमचे साडू असतील तर पहा, तुमचे व्याही असतील तर पाहून या एकदा. काही झालं तरी त्यांचं समाधान नसतं. आता आईबापांचंही तसंच झालं. काही पगार नाही नव्हता, आता 1 लाख घेतो. पोरण लोकांना 2 लाख आहे म्हणलं. 2 लोकवाला 11 वाजेपर्यंत जागतो बाबा. मग काय झालं, तरुणपणातच जागावं लागलं. आणि 6 महिन्याने येतो, मुलाला हार्ट अटॅक आला. आता काय म्हणलं, तुला जावरं होतं. म्हणजे मुलांच्या प्रकृतीकडे आईबाप पाहायला तयार नाही, फक्त पैसा. 32 गोळ्या घेत आहे पोरं. हे जास्ती पगार घेणारे पोरं 32 गोळ्या घेत आहे. पण आईबापांना काय पाहिजे, बस मिळेल ना प्रारब्धाने. पण नाही, भोगप्रधान वृत्तीचे माणसं. आता हे पोरांना कमी त्रास नाही. IIT झालेला, सकाळचे 9ला बसतात ते कॉम्प्युटरवर, तर रात्री 9 त्या मशीन पुढे शरीर बेचैन होतं. कुठे खुल्या हवेत फिरायला नाही, कुठे काही नाही, काही नाही. आले की उठलं की काय. आणि लोक म्हणतात योगा करा. आता केव्हा योगा करतील ते पोरं, केव्हा करतील. कंपनीवाल्यांना तर काय तुमच्याकडून काम पाहिजे, त्याच्याशिवाय ते दाम देणार नाही. आणि तुमच्यापेक्षा चांगला मिळाला की तुम्हाला त्यांनी चलो. जसं जसं तुम्ही, माणसाला 8च तास काम होतं. ब्रिटिशांनी हे ठरवून ठेवलेलं होतं. म्हणून ते 8 तासाच्या वरती कोणाला थांबवायचे नाही, चलो जाऊ. कारण मानवी शरीराची किंमत होती. आता मानवाची किंमत राहिली नाही. पूर्वीचे मालक सुद्धा, अरे तू सकाळचा आला आहे चल जा, सोडून द्यायचे. आता मालक म्हणतो अंथरून टाकून जा. तो म्हणतो 8:45 झाले, हो दे, अंथरून टाकून द्या. कारण पोरगा टाकत नाही, सून टाकत नाही, मग कोण टाकेल. मोठ्यांच्या घरी फार आलंय. 1 महिनाभर पलंग सापच होत नाही, त्याच्यावरच लोळतात ते. कारण अवजड वस्तू करून ठेवल्या झोप्याचा, कशा काय साप होतील ते. फक्त हिट मारा आणि नीट राहा, असंच चाललंय. आणि मग ते श्वसनाचे विकार झाले. आता सांगितलं लोकांनी, हे सगळे ऑक्सिजन कमी होण्याचं कारण असं आहे. आता परवा तेरवा त्यांनी डिक्लेअर केलं की हे जे जंतुनाशक मारले जाताना किंवा हे लावलं जातं, त्याचे दुष्परिणामसुद्धा माणसाच्या श्वसनावर होत आहे. घाबरू नका, ऑक्सिजन कमी झाला तर कारण शोध लागणारच.
कारण माणूस इतकं चांगलं वागून श्वसनक्रिया कशी कमी होते आहे. तर आजूबाजूला आहे उदबत्त्या, ते फवारे, मग ते एकाने सांगितलं बॅटचा काहीच दुष्परिणाम नाही म्हणून सगळे हल्ली बॅट घेत आहे ते मच्छरांकरता. कारण तुम्ही काही लावा तो दुर्गंध तुम्हाला थोडाफार तरी त्रास देणार, सुगंध देत नाही. म्हणून आपल्याकडे ऊद आणि गुगुळ हे घरात जाळायला सांगितलं. संध्याकाळी 6 ते 7 उदाने धूर होतो आणि धुराने ते प्राणवायू आपले प्राणी निघून जातात, घरात येत नाही. गुगुळात सुगंधी आहे, सुगंधिम पुष्टिवर्धनम. आपण काय करतो, गुगुळ आणून कोण गौरी पेटवेल म्हणून कांड्या घेतो, कांड्याला ज्वलन पदार्थ लावलेला आहे म्हणून लवकर पेटतं ते. कांड्यांना ज्वलन पदार्थ लावलेला आहे. उदबत्तीला सुद्धा पाहतो ज्वलन पदार्थ आहे म्हणून पेट घेतं ते आणि त्याच्यात टोकर जळतो. पूर्वी आपल्याकडे उदबत्ती निषिद्ध होती. धूप दीप असे शब्द आहे आपल्याकडे. ही 47 नंतर उदबत्ती आली. या शब्दाकडे लक्ष द्या. धूप दीपाने एक अशी पळी यायची, ती चुलीवर धरायची आणि ती गरम केली, तिला लाकडी दांडा असायचा, त्याच्यात गुगळून धूप टाकला की सगळ्या घरात ती उदानी फिरून. गौरीची गरज नव्हती, ती लोखंडाची पळी चांगली तापली की त्याच्यात गुगळून टाकला की सगळं घर फिरून यायचं. धूप दीप. त्या प्रकारे जरासंग, जरा म्हणजे म्हातारपण. म्हातारपणी माणसाला सगळं जवळ लागतं. आता एक छोटंसं उदाहरण सांगतो. रात्री झोपताना इकडे व्हिक्सची डबी या सगळ्या जवळ पाहिजे, उशाची पाहिजे. त्रास झाला तर आस्ती आणि प्राप्ती. म्हातारपणामध्ये आस्ती आणि प्राप्तीने मनुष्य व्याप्त झाला. तो जरासंग म्हणजे म्हातारपण. या दोन्ही मुली जरासंगाच्या घरी गेल्या आणि आस्ती प्राप्तीच्या लाडानं जरासंग मथुरे नगरीचा शत्रू झाला. ज्या नगरीमध्ये जावाई राहत होता, अजून व्याही हयात आहे, अजून व्याही हयात आहे, अशा नगरीचा शत्रू झाला आणि जरासंगानं 18 औक्षणी सैन्य मथुरा नगरीच्या आजूबाजूला लावलं. काय करायचं, मथुरा नगरी संपवायची. सुखदेव सांगतात राजा परीक्षिता, जरासंगाला भगवंतानीच बुद्धी दिली आहे, कारण देवाला भूमिभार उतरवायचा होता. भूमिभार उतरवण्याकरता देवाने जरासंगाला अशी बुद्धी दिली आहे. दृष्ट लोकांना जी दृष्टबुद्धी होते त्यामागे ईश्वराचा उदात्त हेतू असतो. कारण दृष्टबुद्धी निर्माण करतात आणि मग दृष्टबुद्धीने संहार होतो. म्हणून आपण देवाची संध्याकाळी आरती करताना काय म्हणतो, दृष्टबुद्धी विनाशाय दीपो ज्योती नमोस्तुते. आमच्यामध्ये दृष्टबुद्धी निर्माण होऊच नको. कारण दृष्टबुद्धी निर्माण व्हायला काय काय कारण असतं, ईर्ष्या, राग, द्वेष आणि लोभ. मग या ईर्ष्या, राग, द्वेष आणि लोभ याच्यानं आपल्या शरीरामध्ये निर्माण होता व्याधी. आता ज्ञान सांगितलं तुम्हाला, आता विज्ञान ऐका. ईर्ष्या, राग, द्वेष आणि व्याधी याच्याने आपल्या शरीरामध्ये तमोगुण निर्माण होतो आणि आपल्या श्वेतपेशी मरतात. पहा तुम्ही, जुने लोक आहेत काबाड कष्ट करत होते, एवढीशी भाकरी, चटणी किंवा तरी पोळी खात होते, पण 90व्या वर्षीसुद्धा डोळ्याचं ऑपरेशन नव्हतं.
आणि आता जन्माला आलेल्या मुलाला सुद्धा चष्मा आहे. तर ते कारण काय आहे की जे आईवडिलांचे गुण आहेत, अण्णाचे, ईर्ष्या, राग, द्वेष. पहा तुम्ही, आपल्याकडे असं सांगितलं आहे, ज्या मुलीच्या पोटात गर्भ आहे तिचा छळ करायचा नाही, सासूने तिला टाकून बोलायचं, हे कोणी ऐकतच नाही. फक्त बगीचात डवाळ्याजन करायचं, फक्त ठरवून घेतात. उठली की तुझ्या बापाच्या घरी काय होतं, इथे का चांगली खाते आहे, चांगली राहते नाही, तिला काहीच बोलायचं नाही, तिला आनंदात ठेवायचं. ती जेव्हा आनंदात राहील तेव्हा तो गर्भ आनंदित होईल. पण हे कोणत्याच सासूला समजत नाही. माझ्या सासून खूप त्रास दिला होता, मी देईनच. मग तो रावण जसा कैकेयीला रडवत होता तसा तुझा रडवेल. म्हणून कैक नातू आजीला मारतात, त्याचं कारण तेच असतं. त्यांच्या आईला छळलेले. आता माझ्याकडे येताना लोक, मग त्या आजीला सांगतो तुम्ही सोन्याला त्रास दिला नाही ना दादा, तुम्हाला कसं काय माहिती. म्हटलं हो, हा नातू प्रूफ आहे. चिमट्या घेतो आजीला नातू, तिचं ताट फेकून देतो, राहू नको आमच्या घरात असं बोलतो. आणि तेव्हा ती आजी रडते. मग आम्हाला विचारते, मग ती सून बसलेली असते, ती म्हणते दादा बस करा आता, आता जास्त बोलू नका. कारण कान उघडले पाहिजे ना. त्या अवस्थेमध्ये काही करायचं नाही. तुम्ही लक्ष द्या, महाभारतामध्ये अभिमन्यू मारला गेल्यावर सुद्धा उत्तरेचा गर्भ सांभाळण्याकरता द्रौपदी, कुंती यांनी प्रयत्न केले. म्हणून राजा परीक्षित बुद्धिवान निघाला आहे. कैकेयी वागलं तसा भरत निघाला नाही. काय कारण आहे तर कैकेयीच्या हिस्स्याचा पिंड यज्ञात नव्हताच. तुमच्या लक्षात आलं. कैकेयीला दिला हिस्सा घार घेऊन गेली. सुमित्रेनं आणि कौशल्येनं आपल्या भागातला भाग दिला. म्हणून शत्रुघ्न आणि भरत यांना कैकेयीचे गुण लागले नाही. लक्ष द्या. दोन्ही महाभारताचं टोकही सांगितलं आणि रामायणाची सुरुवातही सांगितली. तो पिंड पूर्ण होता, कारण 3 भाग केले होते पिंडाचे. तो पूर्ण अवतार शंकराचा होणार होता. म्हणून पिंड घारीने झडपिला. अंजनी बसली होती तपाला, तिच्या हातात पडल्यावर तिने पूर्ण गिळून घेतला. कौशल्य आणि सुमित्रा यांच्या पिंडाचे 2 भाग झाले. कौशल्यने 1 भाग दिला, रडू नको. सुमित्रा म्हणे तू दिला, मी पण दिला. म्हणून भरत आणि शत्रुघ्न, पण दोघांनाही आईचा गुण लागलेला नाही. काही मुलं बघा, आजोबा आजीला अति जोपासतात नातू. आजोबाशिवाय जेवणार नाही, आजीशिवाय जेवणार नाही, आजोजवळ झोपतील, आजोबाजवळ झोपतील. ती म्हणते तिकडे जा, काय घुस अशी बोलते ती, बस चला आपली. त्याचं कारण काय, त्यांचे गुण आहे, त्यांनी केलेलं आहे, त्यांनी वागवलेलं आहे. हा तर माझा नाहीत कसा असंही बोलता पोरी. आमच्या आईने दादा काय केलं आहे, माझ्या मुलावर काहीतरी भारून टाकलं आहे. असं नाही आहे, लहान मुलावर भारता नाही येत. काही मुलं आधी आजोबाकडे वळून जातात आणि मग काही मुलं मामाकडे जातात. मग तुमच्या आईने भारलं नाही का? नाही नाही, माझी आई तशी नाही आहे, असं लवा लागतात. असं नाही आहे. जे लोक प्रेम करतात ना त्यांच्याकडे बालकं आपोआप वळतात. हा गुणधर्म आहे. कौशल्येनं दिलेला पिंड होता, सुमित्रेनं दिलेला पिंड होता. म्हणून भरूच शत्रुघ्न कौशल्या सुमित्राकडेच राहायचे. हिला तर बरं होतं, आपल्याला काय घेणं, बंगळीवर बसायचे मस्त मजा करायची. आले देवाला तर मंथरा होतीच. नौकरांवर मुलं सोपवून दिले की वाईट होतं, लक्षात ठेवा. आता कालच माझ्याकडे एक आजी आल्या होत्या, म्हणे दादा आमची सून 6 महिने तर नांदली नाही.
आता नांदली, तिला नोकरी लागली पुण्याला. ती म्हणते तुम्ही तिथे या, नाही नवऱ्याला पाठवून द्या, तिला 2.5 महिन्याचा मुलगा आहे, तुम्ही येऊ नका, बाबा बी येऊ नका, माझी आई बी नको, कोणी येतो, याला पाहण्याच्या घरात ठेवते, मी नोकरी करते, आम्ही दोन्ही करू. कसं काय होईल म्हटलं, आता देव होईल ते होईल, तिकडे पाहू नका, आपलं देवाचं नाव घ्या. असेही प्रश्न विचारायला येतो लोक. आता काय उत्तर देणार आम्ही, ते काय ग्रह आहे? कारण या पुण्याच्या लोकांना मोकळं जीवन जगायचं आहे, पोरांचा बी त्रास नको, असं झालं आहे त्याचं. येताना दोघं एका चौकात येतात, तिथे जेवून येताना आरामशीर घरी येऊन जातात, असं जीवन झालं आहे. त्याला तुम्ही काय, तुम्ही जर घरी गेले तर तुमच्याकरता परत सगळं घरात ठेवावं लागेल. त्यांनी सकाळचा घेऊन जाता डबा ते, संध्याकाळी तिकडूनच उरकून येतात. मुलगा तिथे खाया प्यायचे पैसे देऊन देतात ते त्या बाईला. त्याला ज्योतिषिक सांगणार काय? तिच्या आईच्या घरी संस्कृती नाही म्हणून ती पशुतुल्य मुलांशी वागते. जसं पशुचे मुलं जाणते झाले की आई विसरून जाते, हा मुलगा आहे, सोडून दे, परत ओळखत नाही ते. तसं आहे परदेशात सुद्धा, तसं आहे. वयस्कर झाले की याच्यात गोडाऊनमध्ये जमा. कशामध्ये? गोडाऊन. मुलं उच्छृंखल होतात. तसं मातृप्रेम राहत नाही, फक्त पत्नीप्रेमाकडे आकर्षण असतं त्यांचं. जास्ती म्हातारे झाले इकडच्या गोडाऊनमध्ये जा. भारतीय संस्कृती आहे, संस्कृतीचा विचार केला पाहिजे. सैन्य घेऊन आला आणि सगळं सैन्य, मी आकडा चुकीचा सांगितला, 23 औक्षणी सैन्य याने मथुरा नगरीच्या 4ही बाजूला लावलं जरासंघाने. जरासंघ म्हणजे म्हातारपण. भगवान श्रीकृष्णाने मुचुकुंद नावाचा राजा होता, अनंत जन्माचं असंख्य नाम घेतलेलं होतं. या मुचुकुंदाने देवांना युद्धामध्ये मदत केलेली होती आणि त्या मदतीच्या सामर्थ्यानं याला देवांनी वर दिला होता की तू आता सौराष्ट्रामध्ये एक गुहा घे आणि तिथे झोप, शांत हो. हा नर्मदे काठावर राहत होता मुचुकुंद नावाचा राजा. आपल्याकडे रघुकुलातल्या राजाने म्हणजे दशरथाने, रघुराजाने सुद्धा देवांना युद्धामध्ये मदत केली होती. आणि जे मदत करतात त्यांना देव वर देतात, त्यांना देव वर देतात आणि वर देऊन काही काळ विश्रांती करतात. मग या मुचुकुंदाचं राज्य सांभाळलं कोणी? हा जर झोपला तर देवांनी ते राज्य सांभाळलं आहे नर्मदेच्या किनाऱ्यावर. कारण नर्मदेच्या किनाऱ्याच्या खाली बलिराजाचं राज्य होतं आणि त्यावेळा बलिराजा कोणालाही त्रास देत नव्हता. राक्षस होता पण उपद्रवी नव्हता. कारण त्याचे गुरु शुक्राचार्य हे उपद्रवी होते. याला काही असं वाटायचं नाही इंद्राचं इंद्रपद पाहिजे, आपलं राज्य चांगलं चाललं आहे ना, मग कशाला कोणाला त्रास द्यावा. पण ते म्हणे नाही, तुला स्वर्गाचं राज्य देईन तेव्हाच मी राहील. मग बलिराजाने 1-2दा युद्ध करून पाहिलं पण काही जमलं नाही. मग म्हणे तुला यज्ञानं इंद्र बनवतो. म्हणून बलिराजाने 99 यज्ञ केला. देवाने कपट करून त्याचा यज्ञ थांबवला आणि बलीला पाताळात घालून दिलं. तेव्हापासून शुक्राचार्य आणखीन देवांच्या विरुद्ध झाले.
चांगल्या कुळामध्ये जन्माला येऊन शुक्राचार्यांनी ईर्ष्या, राग आणि द्वेष याच्याने तपश्चर्या केली. बरं, तपी इतके होते तो कृत्रिम स्वर्ग निर्माण करून टाकला. फॉर्म्युला तयार होता त्यांच्याजवळ, पण भगवंताला ओळखू नाही शकले. शंकराला मानत होते आणि विष्णूला वैर करत होते. आताही पाच लोक शंकराला मानतात, रामाला मानत नाही. रामाला न भेटतात निघून जातात ते. कारण हे अज्ञान आहे. शंकर दाता आहे आणि राम कृष्ण मोक्षदाते आहे. किती भोग भोगाल. रावणानं शंकराकडून सगळे भोग मागितले पूजा करून करून, शंकरानं दिले, पण मोक्षाकरता रामाकडेच जावं लागलं. मी तुम्हाला सांगितलं ना, भोगवादी मनुष्य झाला आहे आणि भोगवादी माणसाला भोगवादी गोष्टी लवकर पटतात. भोगवादी माणसाला भोगवादी गोष्ट पटतात. असेही लोक आहेत जगामध्ये की अमुक मी ते झाडाचं नाव सांगत नाही हां, नाही तर तुम्ही रिकामे कामं कराल. अमुक झाडाचं पान घ्यायचं आणि जो मनुष्य तुमचा शत्रू आहे त्याला मित्र करण्याकरता त्याचं नाव त्याच्यावर लिहून ठेवायचं. त्या पानाच्या प्रभावाने तो आपला मित्र बनून जातो. पण तुम्ही जर त्याचा दुरुपयोग केला तर तुम्ही वेडे होऊन जाता. असं आहे. मग हे काही लोक स्त्रियांना सांगताना वशीकरण, शेवटी स्त्रिया निकामी होतात, बुद्धी फिरून जाते त्यांची. त्याला वशीकरण असं म्हणतात आणि त्याच्याने नाश होतो. हे सगळे शाबरी वशीकरण मंत्र शंकराचेच आहे. त्याच्याने एखाद्या वेळा जर मर्म चुकलं योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. हे सगळे दंभ आणि धर्म आहे. दुर्वास आणि विश्वामित्र यांना शेवटपर्यंत हरी कळालेला नाही. कारण ज्या हरिश्चंद्राची परीक्षा पाहिली, मी जेव्हा पहिल्यांदा काशीला गेलो होतो, मी ही कथा सांगितली होती हरिश्चंद्राची. तो विश्वामित्र स्वतः परत गेले आणि हरिश्चंद्राला प्रार्थना केली, हरिश्चंद्रा, मी तुला खूप तपासून पाहिलं, आता तू अयोध्येत जा आणि राज्य भोग. हरिश्चंद्र उठले, घाटावरच बसायचे ते. एक महादेव केला होता आणि विश्वामित्रांच्या चरणावर डोकं ठेवलं. गुरु महाराज, मला या भोगवृत्तीतून काढून तुम्ही मला आता त्यागवृत्तीत नेलं आहे आणि परत म्हणता भोग भोगायला जाऊ. तुम्हीच माझे गुरु आहे. तुम्ही जर स्वप्नामध्ये माझ्याकडून वचन घेतलं नसतं तर सहजासहजी सोडलं. अरे म्हणे तुम्ही त्रास दिला. म्हणे चांगल्या माणसाला त्रास द्यावा लागतो. हिरा अंगठीत बसवायचा असेल तर घाव सहन करावे लागतात. असे आता मी डोंब्याचाच वंशात राहील आणि इथूनच भगवंताची भक्ती करेल. तेव्हा भगवान शंकर खाली उतरले. विश्वामित्र पाहत आहे. हरिश्चंद्राला जवळ घेतलं, पाठीवर हात फिरवला, कैलासाला पाठवलं. म्हणून हरिश्चंद्राचा महादेव काशी घाटावर आहे. ज्ञानी लोक फक्त दर्शनाला जातात. बाकीचे लोक काय म्हणतात माहिती आहे का, तर स्मशान घाटानं तिथे जाऊन दर्शन नाही करू, असे कुथत कुथत परत येतात ते. पण त्यांना माहिती नाही की त्याला पुन्हा विश्वामित्रांनी राज्य दिलं, पण त्याने राज्य अभेरलं. फक्त भगवंतच पाहिजे ही त्यागी बुद्धी हरिश्चंद्राची होती. आपल्याकडे काय अर्धवट कथा ऐकतात, पण सांगणारी एकाला जोडून दुसरी सांगून देतात, त्यामुळे पहिली लक्षात राहत नाही. घोटाळा कुठे होतो, तिथे होतो. ते पूर्वी आजी लोक म्हणायचे ना,
आकडीला मकडी लावू नको तसं झालं आहे हल्ली. आकडीला मकडी लावून देता आणि मोकळे होऊन जातात. बरं, जग हे भुलैया आहे. ज्याला बोलवता येईल त्याने बोलवून घ्यावं. हे भुलैया राजस्थानमध्ये जास्ती आहे. तिथे बगीचे ते भुलैयाचे म्हणून तिकडचे जेव्हा येतात तेव्हा आपले इकडचे भुलैये बोलून जातात, नाचायला लागून जातं लगेच सागर पार. भुलैये ज्ञानाची किंमत नाही. विश्वामित्रांना हरिश्चंद्रापुढे भगवान जेव्हा शंकर प्रसन्न झाले म्हणे प्रभू, अरे म्हणे तो सच्चा आहे. आणि विश्वामित्र म्हणे मी तू कच्चा आहे. अजूनही तुझ्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे. मग हा केव्हा जाईल म्हणे कृष्ण अवतारामध्ये तू द्वारकेमध्ये राहशील आणि कृष्णाला जेव्हा अध्यात्म सांगशील तेव्हा तुझी ही निवृत्ती होईल. म्हणून द्वारकेमध्ये भगवंताच्या मागे दुर्वास, विश्वामित्र हे सगळे येऊन राहिलेले आहे. प्रभास पट्टणला हे सगळे ऋषी राहिले आहेत. आणि त्या युगामध्ये दुर्वासांच्या मनातलं हित आणि विश्वामित्रांच्या मनातलं हित निघालं आहे. बरं, दोन्ही अंशभूत शंकराचे अवतार होते, पण जगदोद्धारा करता काम करणारे ऋषी जगाकरताच काम करतात. म्हणून विश्वामित्र, शुक्राचार्य आणि दुर्वास. शुक्राचार्य हे दैत्य गुरु बनले. विश्वामित्र हे मुळात क्षत्रिय होते. त्यांचा स्वभाव जाईना, तपश्चर्या करायचे पण शापच द्यायचे. शाप दिला की पुण्य नष्ट व्हायचे. म्हणून विश्वामित्राला राम अवतारामध्ये रामाच्या संगतीनं यज्ञ करायला जेव्हा मिळाले तेव्हा विश्वामित्रांच्या बुद्धीत फरक पडला. जानकी आणि सीतेचं लग्न, रामाचं लग्न पाहिलं आणि विश्वामित्र शांत झाले. वशिष्ठाचा द्वेष करत नव्हते. जोपर्यंत त्यांच्यामध्ये द्वेषवृत्ती होती तोपर्यंत त्यांना कोणी ब्रह्म ऋषी म्हटलं नाही. मग जोपर्यंत सासूमध्ये सुनेबद्दल द्वेषबुद्धी आहे तोपर्यंत सून आई म्हणत, वरच्यावर आई म्हणाल ती, पण लक्षात ठेवा सुनेचं आई बनायचं असेल ना तर एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या आयुष्यात की तिला बरं नाही वाटेल तेव्हा तुम्ही जर बसले असेल तर तुमच्या मांडीवरती सून झोपून गेली पाहिजे. अनुभव घ्या की समजायचं वैर संपला आहे. ती झोपली पाहिजे की माझी आईच आहे. कठीण आहे सासू आई बनणं. सासूला काय अनुभव आहे पहा तुम्ही. माणसं बाहेर गेले की ती बाई त्या माणसाच्या कानामध्ये सुनेचंच भरत राहते, सुनेचं. त्यामुळे कान माणसाचे 75% होऊन जातात. ऐकूच येत नाही, ऐकू येत नाही. तुम्ही कोणाचं ऐकू नका, नाही तर कान चालले जातात. असं प्रेम की ती सून मांडीवर झोपली पाहिजे. आई मला बरं नाही आज, बस समजून घ्यायचं. तुमच्या अंतःकरणात प्रभू उदयाला. पहिल्यांदा हे वाक्य माझ्या तोंडातून निघालं आहे, आजपर्यंत कधी निघालेलं नाही आहे, लक्षात ठेवा. कारण तिचं अंतःकरण बदललं पाहिजे की माझी आईच आहे. कौसल्येमध्ये हे वर्णन आहे रामायणामध्ये, भावार्थ रामायणामध्ये. सीता जेव्हा आल्या तेव्हा कैकेयी चेहरा दाखवत नव्हती. तर सीतेने कैकेयीला आधी वंदन केलं, नमस्कार केला आणि आलिंगन दिलं. रामाने जेवढं परिवर्तन केलं नाही कैकेयीमध्ये
त्याच्यापेक्षा जास्त परिवर्तन सीतेनं केलं आहे. आणि कौशल्या म्हणाली, सीते तू तिचंच कर, तिला शांत कर. तिने 14 वर्ष खूप दुःख अनुभवलं आहे, तिला शांत कर, आम्ही तृप्त आहोत. आणि मग काही दिवस आनंदाने ते राहिले. पण फक्त दशरथ राजा आनंदात राहू शकले नाही. भरताने सुद्धा कैकेयीला नंतर आदर दिलाय, पण तोपर्यंत रामाला स्वर्गारोहणाला जायची तयारी झाली आणि त्याच्याबरोबर ह्या तिन्ही माता गेल्या. कैकेयी सुद्धा स्वर्गारोहणालाच गेली, कारण एवढ्या जगन्नियाची ती माता हिची आदोगती कशी होईल. म्हणून आपल्याकडे असं सांगितलेलं आहे की कुलवान मुलगा आईला स्वर्गाला नेतो. पहा तुम्ही, कुठलाही मुलगा आईला घेऊन गेला की ते म्हणजे माझं मुलं आत्ता शेगावला जाऊन घेऊन आला. माणूस म्हणतो मी नेलं नाही का, तुम्ही नेलं हो, तुमचं काम होतं, पण त्याने नेलं का नाही. म्हणून प्रत्येक सुनेनं आपल्या पतीला सांगावं माझ्यापेक्षा आईला घेऊन जा एकदा, मग मी येईल तुमच्याबरोबर. असं बना, म्हणजे घरामध्ये आनंद राहील, राम राज्य राहील. आईचं काय आहे, आईचं सगळं झालं आहे असं सांगणारी बाई नको घरात. पहा तुम्ही आता काय, मुलाने जर पंढरपूरला नेलं तर आई 50 लोकांना सांगते तुम्हाला पंढरपूरला घेऊन गेला, तो पंढरपूरला गेलो. मग हा माणूस म्हणतो मी नाही नेलं काय, तुमचं काय आहे, नुसतं गाईत नेलं, त्यानं मस्त फिरवून आणलं. कारण मुलाबरोबर जाण्यामध्ये तिला आनंद आहे. म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या पतीला आणि घरात आनंदाचं वातावरण राहत असेल तर कुलवान स्त्रीनं आईला म्हणजे सासूला पुढे करून आनंद घ्यावा. तो सगळ्या घराला पुरतो. आणि कोप घेतला तर आता तुम्हाला दिसतंच आहे काय होत आहे. मी असं अनुभवलं आहे या 50 वर्षात, ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांना 25 वर्षामध्ये मुलांच्या नावाने रडावं लागलेलं आहे. रडता येते आता. म्हणजे दादा तेव्हा आम्ही बाकड्यावर बसत होतो, तुमच्या प्रवचनाची टिंगल करत होतो की काय आईबापाची सेवा करावं, काय ठेवलं आईबापांनी. आता म्हणे आम्हाला असे त्रास देता पोरं, पेन्शन बी घेऊन घेतली, डिपॉझिट बी घेऊन घेतली, पुण्याला घर घेतलं, आता आम्ही वॉचमनची नोकरी करतो आहे. असे रडताय माझ्यासमोर 50 वर्षात. याच जिल्हा भेटलेले लोक याचे वाकड्यावर बसायचे ते आणि टिंगल करायचे आईबापांना. आता सगळे घेऊन गेले पोरं, तर सांभाळून राहा. नाही दिलं तर जीव घेतील. म्हणून घरामध्ये रामायण महाभारत ठेवा की त्यांना अशी दुर्बुद्धी होणार नाही. पण आपण रामायण सुद्धा झुलेलालचं ऐकतो. संस्कार झाले पाहिजे. कोणाला आपल्याबद्दल दुर्बुद्धी झाली असेल तर होऊ द्यावी, पण आपण कोणाबद्दल दुर्बुद्धी करू नये हे अध्यात्म रामायण सांगितलं. इकडे नारद सनतकुमार हे मथुरेमध्ये आले, भगवंताचं दर्शन घेतलं. नारदांना सनतकुमारांना असं वाटलं की भगवान गादीवर बसलेले असतील, तर उग्रसेन आणि खाली भगवान बसलेले. उद्धव अक्रूर नारदांचं स्वागत केलं, उग्रसेनानं पूजा अर्चा केली. सनक सनानंदाने भगवंताला वंदन करताय. भगवंताने सांगितलं इथे वंदन करू नका, वंदन करायचं असेल तर तिकडे या मला भेटायला. उग्रसेनानं सगळं विचारलं. नारदानं विचारलं म्हणे देवा तुम्ही उग्रसेनाच्या गादीवर बसले, मी गादी करता युद्ध केलं नाही, माझं वचन काय आहे. म्हणे काय, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता उग्रसेन राजा आहे आणि नारद येताना तुम्ही रस्त्याने काय बघितलं ते सांगा. देव मोठे चतुर आहे.
म्हणे तुमचं मथुरा नगर चारी बाजूंनी जरासंघानं घेरलेलं आहे, मग सांगा म्हणे राजांना युद्ध करायचं काम. आता हे उग्रसेन म्हणे बापरे एवढी सेना आणि काय. म्हणे उग्रसेनांना सांगा की मला आणि बलदेवाला आज्ञा करा की हे सैन्य परत करा. पण नारदाने सांगितल्यावर उग्रसेन म्हणाले देवा आता मी काय सांगू आज, कारण घाबरट होता तो. बरं या उग्रसेनाचं एवढं पुण्य काय होतं ते ऐकून घ्या. गर्ग संहितेमध्ये लिहिलं आहे. हा उग्रसेन मागच्या जन्मी दरवर्षी एक यज्ञ करायचा आणि सगळा यज्ञ झाला की म्हणायचा देवा मला सांभाळा, देवा मला सांभाळा. यज्ञ केल्यानंतर एखादी गोष्ट मागितली तर देव देऊन देतो आणि देव मोकळा होऊन जातो. पण याने काय करावं, यज्ञ केला की देव सांभाळा सांभाळा असं 100 वर्ष यज्ञ केले आणि एवढंच बोलायचं होतं. त्यामुळे कृष्ण अवतारामध्ये 100 वर्ष उग्रसेनाला देवाला सांभाळावं लागलं. उग्रसेनाला देवाला सांभाळावं लागलं. हे दोन्ही भाऊ मथुरा नगरीच्या बाहेर निघाले. सगळे सनकसनान नारद हे पाहताना असे दोन्ही हात वरती गेले नाही तर शंख चक्र गदा पद्म आणि आकाशातून रथ आला. बलदादाने हात वरती गेले, इकडून मुसळ इकडून नांगर. नारदाने विचारलं बलदादा काय करायचं, म्हणे नांगराने ओढायचे मुसळाने मारायचे. एवढे हे सगळे निर्बल झाले होते पापामुळे निर्बल झाले. जरासंध आता आपण पाहिलं ना, आपल्याकडे 18 दिवसाचं युद्ध होतं, 5 महिने झाले चालूच आहे. जेवढी संपत्ती दोन्ही राष्ट्रांची सप्पा होते, कोणीच ऐकत नाही आहे. केवढा दारुगोळा नाश झाला, केवढी संपत्ती नाश झाली, केवढी भूमी खराब झाली दोन्हीकडची. नाशच नाश. असं युद्धाने नाश होतो. म्हणून युद्ध घडायला नको. सगळे आनंदाने जगायला पाहिजे आणि निसर्गाच्या नियमाने मरण आलं पाहिजे. का कोणाला मरणाची भीती आहे का रस्त्यानं? पहा बिलकुल नाही. उलट म्हातारा माणूस चालतो तो पोरगा म्हणतो बाबा जास्ती झाली का, असं आहे. बा अज्ञान लोकांजवळ वाहनं झाली त्यामुळे ते. म्हणून माणसाला लायकीप्रमाणे काही मिळालं पाहिजे. रिक्षा दुसऱ्याला सुख देण्याकरता आहे का चोऱ्या करण्याकरता आहे? पण कोण सांगेल? म्हणून भगवंतानी मुचुकुंदाला आणि या सगळ्यांना सांगितलं की आता मथुरा नगरीवरचं परचक्र परत करायचं आपल्याला. म्हणून परचक्र परत केलं. जरासंघाला आजोबाला मारायचं नाही, कारण मामींचा बाप आहे. पहा नातं लक्षात ठेवलं देवाने. हा कंस एकदा खोटं बोलून गेला होता की अक्रूरा नंदराजाला सांग मला पुढे संतती नाही आहे, आपण कृष्णाला बलरामाला राजा बनवून टाकू, त्याला तिकडून घेऊन ये, असं खोटं बोलला होता. आता देवाला लवलेशच नव्हता, देव कर्तृत्वान होते. म्हणून या जरासंघाच्या सगळ्या सैन्याचा नाश केला आणि भगवान नवीन द्वारका वसवण्याकरता गेले. आणि तिकडे रेवत देशाच्या नावाचा राजा, त्याची मुलगी रेवती, हिला नवरदेवच मिळेना. म्हणून नारदाने या रेवत देशाच्या राजाला सांगितलं होतं की तू ब्रह्मदेवाला विचार. आता ही रेवती वयानं मोठी होती, बलराम लहान होते. गुजरातमध्ये अशा मोठ्या बायां लहान माणसं चालतात. महात्मा गांधीचं तशीच गडबड होती. आता तुम्हाला सुद्धा 1-2 वर्षाची मोठी बाई करावी लागते आहे. काही इलाज नाही, गुच्चू.
नाही तर पूर्वी चालत का? काळच बदलला, मारून टाकले ना दनादन पोरी. आता पश्चात्ताप आहे, आता पश्चात्ताप आहे. कुलवान लोक कमी झाले आणि हीन कुलवान आले. एका बाईने 13 लग्न लावले, आंबणला सापडली ती 13वं लग्न लावताना. तेही आपल्या जळगाव जिल्ह्याचं काय नाव आहे आपलं बा. 13 लग्न, 13 ठिकाणचे दागिने बेगिने घेऊन. असं कुठे मोबाईलवर लग्न होतं का? पण आता कोण कोण ऐकेल. म्हणून ब्रह्मदेवानं सांगितलं आहे आसुरांचा नाश करण्याचं. म्हणून सगळं 21 औक्षणी सैन्य हे भगवंताने नाश केलं. आणि रैवत देशाच्या राजाला ब्रह्मदेवानं सांगितल्यानंतर रैवत देशाचा राजा उग्रसेनाकडे आला आणि उग्रसेनानं सांगितलं की बलरामाला. मग उग्रसेनानं वसुदेव देवकीला सांगितलं आणि रैवत देशाच्या राजाने असं सांगितलं की मला संतती नाही आहे, ही सगळी संपत्ती बलरामांची होईल. आणि बलरामांचं लग्न रेवतीशी ठरलं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. श्री अनंता मधुसूदना जगद्व्यापका जनार्दना, सकळ देवाधिदेवा